नमस्कार. आज दिनांक 17 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार, मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. 17 मार्च हा अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्मदिन. हरियाणातल्या कर्नाल जिल्ह्यात 17 मार्च 1962 रोजी त्यांचा जन्म झाला. मार्च 1995 मध्ये त्यांना नासाच्या अंतराळवीरांच्या संघात सामील करण्यात आलं आणि 1998 मध्ये त्यांची पहिल्या अंतराळ उड्डाणासाठी निवड झाली. मिशन स्पेशलिस्ट आणि प्राथमिक रोबोटिक आर्म ऑपरेटर म्हणून स्पेस शटल कोलंबिया STS-87 बरोबर त्यांनी उड्डाण केलं. पहिल्या प्रवासादरम्यान कल्पना यांनी 15 दिवस अंतराळात घालवले. हा काळ पृथ्वीवरच्या 376 तासांपेक्षा अधिक होता. यावेळी त्यांनी अंतराळात 10.67 दशलक्ष किलोमीटर एवढा प्रवास केला. हे अंतर जवळपास 252 वेळेला पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढं होतं. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2003 ला स्पेस शटल कोलंबिया STS-107 हे आपलं मिशन पूर्ण करून येत असताना ते क्रॅश झालं आणि अपघातात कल्पना चावला यांच्यासह सर्व 7 अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला यांची लोकप्रियता पाहता नासाने त्यांच्या एका सुपर कॉम्प्युटरचं नाव कल्पना चावला असं ठेवलंय, तर भारताने कल्पना यांच्या सन्मानार्थ एका उपग्रहाचं नाव कल्पना असं ठेवलं आहे. 17 मार्च 2019 रोजी देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचं निधन झालं. देशाच्या या माजी संरक्षण मंत्र्यांनी कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर वयाच्या 63व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळेस पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. गंभीर आजार असूनही ते सतत काम करत होते. नाकात ऑक्सिजनची नळी असतानाही त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार तितक्याच ताकदीनं सांभाळला होता. संघाच्या मुशीतून घडलेल्या मनोहर पर्रीकरांनी 4 वेळेस गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषवूनही अनेक वर्ष मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासाचा वापर केला नाही. ते त्यांच्या जुन्या घरात राहत असत. मुख्यमंत्री असताना पर्रीकर विधानसभेत जाताना अनेकदा सरकारी वाहनाऐवजी स्कूटरचा वापर करायचे. तसंच ते कोणत्याही चहाच्या स्टॉलवर सुरक्षेशिवाय उभं राहूनही चहा पिताना दिसायचे. ते नेहमी इकॉनॉमिक क्लासने फ्लाईटमध्ये प्रवास करत असत. मोबाईल आणि टेलिफोनचं बिलही ते स्वतःच्या खिशातून भरायचे. पर्रीकर यांच्या कार्यकाळात गोव्याचा तर विकास झालाच, पण गोव्याची अर्थव्यवस्था देखील तेवढीच सुधारली. मनोहर पर्रीकर यांचं राहणीमान जेवढं साधं तेवढेच ते चाणाक्ष आणि बुद्धिमानही होते. ते भारताचे पहिले IIT झालेले मुख्यमंत्री होते. मनोहर पर्रीकर नोव्हेंबर 2014 ते 13 मार्च 2017 या काळात देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि आपल्या सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधले अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. 17 मार्च 1992 रोजी दक्षिण आफ्रिकेतल्या सार्वमतानंतर वर्णभेद धोरण संपुष्टात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या 3.3 दशलक्ष गोऱ्या मतदारांना विचारण्यात आलं की त्यांना वर्णभेद संपवायचा आहे का. त्यानंतर 1948 मध्ये या कायद्याबाबत सार्वमत घेण्यात आलं आणि ज्यामध्ये 28 लाखाहून अधिक लोकांनी मतदान केलं आणि दक्षिण आफ्रिकेतलं वर्णभेद हे धोरण संपवण्यासाठी 68.73% लोकांनी याच्या बाजूनं मतदान केलं. या सार्वमताचे आयोजन करणारे दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष FW डी क्लर्क यांना शांततेचं नोबेल पारितोषिक यानंतर देण्यात आलं होतं. तसंच दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदी राजवटींविरुद्ध कडवा लढा देणाऱ्या नेल्सन मंडेला यांची 27 वर्षाच्या तुरुंगवासातली तपश्चर्या फळाला आलेली दिसली. विख्यात मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतिदिन. चिपळूणकरांचा जन्म 20 मे 1850 रोजी पुण्याच्या एका विद्वान कुटुंबात झाला. महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांमध्ये जाणीव असावी आणि सामान्य जनांची काव्य अभिरुची घडवण्याच्या हेतूने त्यांनी काव्यइतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं होतं. तसंच पुण्यातला आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा छापखानाही त्यांनी स्थापन केलं. लोकमान्य टिळकांच्या साथीनं चिपळूणकरांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात केली. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजची स्थापना करण्यातही त्यांचा मोठा हातभार होता. चिपळूणकरांनी 24व्या वर्षी निबंधमाला हा त्यांचा अक्षर यत्न सुरू केला. 7.5 वर्ष हा प्रकल्प राबवला. त्यांचे अनेक निबंध गाजले. रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस कडून त्यांच्या लेखांची भाषांतर करून ती व्हॉइस रॉयला पाठवली जात असत.
चिपळूणकरांनी आपल्या निबंधांमधून मराठी भाषेचा तर गौरव केलाच, त्याचबरोबरीनं ब्रिटिश साम्राज्यालाही आव्हान दिलं. इंग्रजी, संस्कृत आणि मराठी भाषेबरोबरच इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र या विषयांचा विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा गाढा अभ्यास होता. 17 मार्च 1882 रोजी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मराठी भाषेतल्या अतुलनीय कामगिरीसाठी विष्णूशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणलं जात असे. तर हे होते आजचे अर्थात 17 मार्चचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणारे हे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या रुतम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.